बच्चू भाऊ, शरद जोशी आणि तुमच्या आंदोलनामध्ये एक लोकांना जो फरक दिसतो तो हा की त्यांचं आंदोलनं सगळं आयुष्य त्यांचं आंदोलनं करण्यात गेली आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर, आणि नंतर ते राजकारणात आले. तुमच्याबद्दल असं बोललं जातं की आंदोलनं केली, राजकारणात आलात, आता तुमचं राजकारण जरा काहीतरी हललं की तुम्ही शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊन राजकारणात परत वेगळं राजकारण करू पाहताय. हा जो आक्षेप, ही जी टीका, ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? अगदी बरोबर आहे का. पहिला तुमचा वाटतं आरोप होता का एकंदरीत सत्तेतून बाहेर गेलो किंवा आम्ही पडलो म्हणून आंदोलनात आलो आहे. तुम्हाला माहीत आहे का, तुम्हीच मला वाटतं ABP माझ्यावर मला कट्ट्यावरच बोलावलं होतं जेव्हा आम्ही आसूड यात्रा काढली होती आणि थेट CM to PM म्हणजे गुजरातपर्यंत. मला वाटतं ते आठवण लोकांना नसेल, हवा गल्लग आहे. लोकांना चांगलं आठवायला फार वेळ लागतं आणि मग राजकीय दृष्ट्यातून आरोप करणं का होते, आम्ही त्याला काही फार मनावर घेत नाही. तिथं सीतेलाच परीक्षा द्यावं लागली तर आमचा काय केव्हा आहे. आणि एका परीक्षेनं सीतेला चाललं नाही, महासीतेला दुसऱ्या परीक्षेसाठी सुद्धा अयोध्याच्या नागरिकांनी तसा आग्रह धरला होता आणि साठी पुन्हा परीक्षा द्यावी लागली. सीतामाय धरती सोडून धरतीत गेली, म्हणजे जग सोडून धरतीत गेली. तर ते आमचा काही फार मोठा विषय नाही आहे. आपण जर पाहिलं तर तुमच्या TVवर सगळ्या माझे आंदोलन असेल, म्हणजे सुरुवातीपासून तर 350 गुन्हे दाखल असणारा मला वाटतं देशातला मी पहिला आमदार असेल. 350 म्हणजे काही लहान गुन्हे नाही आणि एकही गुन्हा बच्चू कडूचा स्वतःसाठी नाही आहे. तुम्ही जर सगळं तपासलं तर माझ्या निवडणुकीचा अर्ज पाहिला तर तुम्हाला एक सगळ्या ते येणार. त्याच्यातले नील झालेले तरी टाकले नाही आम्ही, जे आम्ही दोषमुक्त म्हणजे आता जे आहेत चालू ते 350 पर्यंत आहे. आता या 2 महिन्यात माझ्यावर 50-40 गुन्हे दाखल झाले. पुन्हा ते वाढतं माप आहे. माझ्या आईने सांगितलं होतं का 1000 झाले तर थांबू नको. तू काही आता त्याच्यासाठी निघाला ना तर वापस यायचं नाही. त्या सगळ्यासाठी जे करता येईल ते केलं पाहिजे आणि ते आम्ही करतोय प्रामाणिकपणे. आरोप करते कोण आहे तर ते काही अज्ञानापोटी कोणी आरोप करतं आणि काही राजकीयदृष्ट्या आरोप करतं. आमचे कोण जमलं नाही पण बच्चू कडू करते म्हणूनही त्यांची थोडी पोटदुखी असतं. मग आपण बदलाव होण्यापेक्षा बच्चू कडूलाच बदनाम केलं तर सोपं आहे ना. त्याच्यानं ह्या फार गोष्टी कसं आहे, आरोप करायला काही पाहिजे नाही.